मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यास. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नवोदय, शिष्यवृत्ती आणि सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी या घटकाचा आपल्याला उपयोग होणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे घटक 11 गुणांचे प्रकार व त्याचे उपयोजन. यामध्ये आज आपण स्वाध्याय 11 पाहणार. आपण पहिला प्रश्न पाहूया. पुढीलपैकी सरळ कोनाचे माप कोणते? सरळ कोन आपल्याला माहित असायला हवा. ज्या कोनाचे माप 180 अंश असते, म्हणजे ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्या कोनाला सरळ कोन असे म्हणतात. मग हे 360 हे कोणाला म्हणतात? पूर्ण कोनाचे माप. त्याला 360 अंश असते पूर्ण कोनाचे माप. 100 अंश सरळ कोनाचे माप हे 180 अंश असते. 270 कोनाचे असते तर 270 असते प्रविशाल कोनाचे माप. आणि 145 असते विशाल कोनाचे माप. आपल्याला कोनाचे माप माहीत असायला हवे. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोन दर्शवते? प्रविशाल कोन आकृती ए मध्ये जर आपण निरीक्षण केलं, आकृती ए ही 90 पेक्षा लहान कोन आहे, म्हणजे हे आहे लघु कोन. हा 90 पेक्षा मोठा आहे परंतु 180 पेक्षा लहान आहे, त्यामुळे हा आहे विशाल कोन. हा या बाजूने पाहिला तर हा लघु कोन आहे आणि हा या बाजूने दिलेला आहे, हा आहे प्रविशाल कोन. प्रविशाल कोनाची व्याख्या काय? ज्या कोनाचे माप, प्रविशाल कोनाची व्याख्या, ज्या कोनाचे माप 180 अंशापेक्षा जास्त, 180 अंशापेक्षा जास्त व 360 अंशापेक्षा कमी असते त्याला प्रविशाल कोन म्हणते. आणि या कोनाचे माप आहे 90, म्हणजे काटकोन आहे हा, त्यामुळे प्रविशाल कोन म्हणजे पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. रिकामी जागा कोण तयार करतात व कोण कशापासून तयार होते? दोन रेषा, जर दोन रेषा काढल्या आपण, ही एक रेष, ही एक रेष, तर या दोन रेषापासून कोण तयार होते का? तर नाही. दोन रेषाखंड, या रेषेलाच आपण ही रेषा पकड, आधी रेषा काढल्या होत्या दोन, आता म्हणजे दोन रेषाखंड, एक रेषाखंड आणि दुसरा रेषाखंड, यापासून कोण झाला का तयार? तर नाही. दोन किरण, हा एक किरण, हा एक किरण, यापासून कोण तयार झाला का? तर नाही. सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड, बरोबर आहे. सामायिक बिंदू, एक बिंदू सामायिक आणि हा एक आणि हा एक रेषाखंड, आणि यापासून काय तयार होतो? तर कोण तयार होतो. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये पुढीलपैकी कोणता कोन तयार होणार नाही? कात्री म्हणजे कैची आपण पाहिलेली. कैची जर आपण पाहिली तर कैचीमध्ये कुठला कोन होणार नाही? कैची सर्वांनी पाहिली आणि सर्वांनी कैचीचा वापर पण केलेला असेल. कैची अशी असते, समजा कैचीमध्ये लघु कोन बनतो, सरळ केली तर काटकोन बनतो, आणि पूर्ण ओपन केली आपण कैची, जर पूर्ण ओपन केली तर त्यामध्ये विशाल कोन सुद्धा बनतो. मग कोणता नाही बनणार? लघु कोन बनणार, काटकोन पण बनणार, विशाल कोन पण बनणार. मग कोणता तयार होणार नाही विचारलं तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए, प्रविशाल कोन तयार होणार नाही. आणि आपण आधीच्याच गणितामध्ये पाहा, प्रविशाल कोन म्हणजेच काय? ज्या कोनाचे माप 180 पेक्षा मोठे आणि 360 पेक्षा लहान असते त्या कोणाला प्रविशाल कोन असे म्हणतात. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणत्या घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये काटकोन झाला आहे? तर काटकोन कुठे झाला हे आपल्याला पाहिजे. तर पर्यायामध्ये किती आहे? पर्याय क्रमांक ए 3 वाजलेले आहे, पर्याय क्रमांक 2 बी यामध्ये 5:45 वाजलेले आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये 10 वाजलेले आहेत आणि पर्याय क्रमांक डी मध्ये 6 वाजलेले. तर आपण कोणत्या प्रकारचा कोन बनला हे पण आपण पाहू शकतो. जर इथं पाहिला तर हा मिनिट काटा 12 वर आणि तास काटा 3 वर आहे, म्हणजे बरोबर 90 अंशाचा कोन बनलेला आहे, म्हणजे हाच काटकोन आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए,
कारण आपल्याला विचारलं काटकोन, आणि काटकोनाची माप किती असते? 90 अंश. मग हे समजून घेताना आपल्याला कळलं पाहिजे, या 12 आणि 1 या दोन अंकामध्ये 30 अंशाचा कोन असतो. हा 30, हा 30 आणि हा 30. 30 30 30 झाले 90. जर इथे पाहिला आपण, तर इथे काय आहे? हा जो तास काटा आहे तो 6च्या थोडा या साईडला आहे, आणि मिनिट काटा बरोबर 9 वर आहे. म्हणजे हा किंचित 90 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा कोण कोणता असणार? 90 पेक्षा जास्त. आणि 180 पेक्षा कमी म्हणजे हा आहे विशाल कोन. आणि हा पहा, हा तास काटा कितीवर आहे? 10 वर, आणि मिनिट काटा 12 वर. म्हणजे हा जो कोन झाला हा 30 आणि हा 30 म्हणजे 60 अंशाचा कोन, म्हणजे हा लघु कोन आहे. आणि हा पहा, हा सरळ आहे. म्हणजे हा सरळ कोन कोणता कोन असतो? सरळ कोन म्हणजेच 180 अंशाचा. हा या साईडला 180 आणि या बाजूला 180. म्हणजे हा कोन आहे 180 अंशाचा, म्हणजे याला म्हणतात सरळ कोन. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पाहूया. मध्यान्होत्तर. मध्यान्होत्तर म्हणजे मध्यान्हपूर्व पण आपल्याला कळलं पाहिजे, आणि मध्यान्होत्तर आपल्याला कळलं पाहिजे. मध्यान्हपूर्व म्हणजे रात्रीचे 12 पासून दुपारचे 12 पर्यंत मध्यान्हपूर्व वेळ असते, ज्याला आपण AM याने दर्शवितो. आणि ते मध्यान्होत्तर म्हणजे दुपारचे 12 पासून रात्रीच्या 12 पर्यंत, त्याला मध्यान्होत्तर म्हणतो, ज्याला आपण PM याने दर्शवितो. म्हणजे मध्यान्होत्तर म्हणजे दुपारनंतर, दुपारी 12 नंतर 3:45 वाजता घड्याळाच्या मिनिट व तास काट्यामध्ये कोणता कोन तयार होतो. मग आपण जर इथे एक घड्याळ काढून पाहाल, आपल्याला कळलं नाही तर आपण लगेच घड्याळ काढून पाहायचं. घड्याळ पाहू. 12, 3, 6, 9. 3:45. 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. 3:45 म्हणजे हा मिनिट काटा आहे 9 वर, आणि तास काटा आहे 3च्या आणि 4च्या मधात, म्हणजे 4च्या जवळच थोडं, कारण 3:45 वाजत आहे. मग यामध्ये जो कोन तयार झाला हा कोन कोणत्या प्रकारचा? आपण आधीच पाहिलं, या दोन अंकाच्या मध्ये 30 अंशाचा कोन असतो. हा 30, हा 30 आणि हा 30, म्हणजे इथे 90 झाले. हा 30 आणि हा 30 म्हणजे किती झाले? 3 1 3 3 2 7 3 3 9 3 चूक 12 3 5 15, म्हणजे 150चा झाला. हा 150 अंशाचा कोन तरी इथेच तयार झाला. आणि हा जर पाहिला आपण, तर हा 4च्या थोडा म्हणजे जवळ आहे, 3च्या पुढे आहे, आणि 4च्या थोडा जवळ आहे. जर आपण पाहिलं या दोन मध्ये किती अंशाचा कोन पाहिला आपण? या दोन मध्ये पाहिला 30 अंशाचा कोन. या 30 अंशाच्या कोनचे जर आपण 4 भाग केले, तर एक भाग किती अंशाचा होते? एक भाग होते 7.5 अंश. कारण या पूर्ण घड्याळामध्ये 4 समान भाग पडतात. पाव भाग जर पाहिले आपण, हे 12 ते 3 एक पाव भाग, 3 ते 6 हा एक पाव भाग, 6 ते 9 हा पाव भाग, आणि 9 ते 12 असा पाव भाग पडतो. जर आपण या वरच्या घड्याळीत जर पाहिलं तर पहा, हा एक पाव भाग, हा पाव भाग, हा पाव भाग आणि हा पाव भाग. जर मिनिट काटा जर एवढ्या पाव भाग गेला, तर तास काटा 7.5 अंश पुढे सरक. इथनी काय झालं? 3 वाजल्यानंतर हा मिनिट काटा, हा पावभाग, हा आणि हा 3 पावभाग पुढे गेला. म्हणजे हा जो तास काटा आहे हा 3 भाग पुढे गेला. म्हणजे एकच भाग बाकी आहे, आणि एक भाग जो बाकी आहे तो आहे 7.5. म्हणजेच हा जो कोन जर आपल्याला ॲक्युरेट काढायचा असला, तर हे 150, आणि हे जे 4 आणि याच्या इथलं जो अंतर आहे थोडं, ते आहे 7.5. म्हणजे हे किती अंशाचा कोन होईल? 157.5 अंश. आपल्याला हे अंश विचारलं नाही, आपल्याला फक्त विचारलं तो लघु कोन आहे का? तर मुळीच नाही. सरळ कोन असतो 180चा, लघु कोन असतो 90 पेक्षा लहान. सरळ कोन पण नाही. विशाल कोन आहे का? तर हो, 90 पेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान, त्यामुळे या कोनाचे माप होईल विशाल कोन. पण मी तुम्हाला एवढं याच्यासाठी समजावून सांगितलं की अशा प्रकारचं गणित आलं तर तुम्हाला घड्याळ काढून सुद्धा सरळ सरळ त्याचं माप मोजता आलं पाहिजे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कशामध्ये कोनाचा उपयोग केला जात नाही? नाही म्हटलं आपल्याला, कोनाचा उपयोग केला जात नाही. दोन रेषाखंडामधील वळणाचे प्रमाण,
तर आपण दोन रेषाखंडामध्ये किती वळण घेतलं, यामध्ये आपण कोणाचा उपयोग करतो का, तर हो करतो. सागराची खोली मोजणे. तर सागराची खोली मोजण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो, तर आपण सोनार उपकरणे म्हणजे जे ध्वनी लहरीच्या मदतीने सागराची खोली मोजल्या जाते त्यालाच सोनार साधन म्हणतात. तर यासाठी आपल्याला कोणाची आवश्यकता नाही. इमारतीचे मोजमाप करणे. इमारतीचे मोजमाप करण्याला सुद्धा कोण पाहिजे. तुम्ही जर मिस्त्री पाहिला असेल तर मिस्त्रीच्या हातात असा गोळा दिसतोय, त्या गोळाच्या आधारे सुद्धा तो कोण मोजतो व्यवस्थित आणि त्यानुसार बांधकाम करतो. कारण इमारतीला कॉर्नर्स असतात आणि कॉर्नर्स मोजण्यासाठी सुद्धा कोण लागतो. आणि क्रीडा स्पर्धामध्ये जर मैदानाची आखणी करायची असली तर आपल्याला कोणाचा उपयोग होतो, म्हणजे उपयोग केला जात नाही, तर ब मध्ये उपयोग केला जात नाही. मग आपलं उत्तर ए आणि सी, तर हे नाही येणार. ए आणि डी हे पण नाही येणार, फक्त ब. तर आपलं उत्तर आहे फक्त ब, म्हणजे पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. पूर्ण कोनाचे माप किती असते. आता पूर्ण कोन विचारला. आपण सरळ कोन सुद्धा पाहिला. सरळ कोन असतो 180 अंशाचा. पूर्ण कोन म्हणजेच काय, जर एखादा कोन असा पूर्ण गोल फिरून जर परत तिथे चला तर याला म्हणतात पूर्ण कोन. आणि पूर्ण कोनाचे माप असते 360 अंश, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न क्रमांक 9. सोबतच्या आकृतीतील कोनांची संख्या आहे. कोन किती आहे. जर डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष पाहिलं तर आपल्याला फक्त 1, 2 आणि 3 कोन दिसतात. पण हे 3 कोन नाही, कारण 3 पेक्षा जास्त आहे. कारण 2 कोनांमिळून सुद्धा एक कोन बनतो. मग याचे माप किंवा याचे कोनांची संख्या मोजण्याचं सोपं ट्रिक्स आहे. ते म्हणजे काय करायचं, हे जे कोन आहे याचा एक समांतर बिंदू हा एकच आहे. त्यामध्ये आपण 1, 2, 3 असे नंबरिंग करायचे, लिहायचं आणि जेवढे नंबर लिहिले गेले त्या सर्वांची काय करायची, त्या सर्वांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 यांची जर बेरीज केली आपण 3 आणि 2 5 आणि 1 6, तर आपल्या या आकृतीमध्ये कोणांची संख्या होईल 6. पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. सोबतच्या चौकोनात किती कोन तयार झाले आहेत. आपल्याला इथे कोनांची संख्या मोजायची आहे. जर आपण पाहिलं प्रत्यक्ष, हा 1 कोन, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6 आणि या 4 आणि 1 मिळून हा 1 बनला 7 नंबर. आणि 6 आणि 3 मिळून हा 1 कोन बनला म्हणजे 8 नंबर. म्हणजे सोबतच्या चौकोनात किती कोन तयार झाले आहेत, तर 8 कोन तयार झाले आहेत. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. स्वाध्यायाबरोबरच उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न याचा सुद्धा आपण सराव घेऊया. त्यामधील पहिला प्रश्न आहे सोबतच्या आकृतीतील कोनाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकेल. जर आपण प्रत्यक्ष पाहिलं तर आपल्याला लक्षात येते ह्या कोनाचे माप 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा लघु कोन आहे. पाहल्या आपल्या लक्षात येतो. आणि मग 75 अंश असू शकतो, 90 तर नसणारच कारण हा काटकोन. 105 विशाल कोन तर हा नाहीच आहे. 115 विशाल कोन हा नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए 75 अंश. प्रश्न क्रमांक 2. सोबतच्या आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असलेले किती कोन आहेत. मग क्यू हा शिरोबिंदू आहे. यामध्ये जर कोनांची संख्या मोजली आपण तर हा एक कोन म्हणजे पी क्यू आणि हा दुसरा कोन क्यू शिरोबिंदू असलेला आणि या दोघा मिळून एक बनला म्हणजे हा एक कोन. म्हणजे असे 3 कोन तयार झालेले आहेत. क्यू शिरोबिंदू असलेले 3 कोन तयार झालेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. 4:45 ही वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो.
मग किती वाजले आहे आपण एक घड्याळ काढून पाहूया. घड्याळामध्ये वाजलेले आहे 4:45. 4 आणि 5. 4:45 म्हणजे हा तास काटा राहील 5च्या जवळ, म्हणजे 4:45 वाजलेले आहे. आणि हा राहील मिनिट काटा 9 यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की किती अंशाचा म्हणजे कोणत्या प्रकारचा. तर हा 30 आणि हा 30 म्हणजे 6 पर्यंत आहे 90 आणि हा 90 पेक्षा 30 जास्त म्हणजेच 120. मग 120 मध्ये हा 7.5 मिळवायचा. आपण मग पाहिलाच होता, जर 3 भाग गेले किंवा एक भाग बाकी राहिला तर 7.5 बाकी राहिला, म्हणजे 7.5 म्हणजे हा कोणत्या प्रकारचा कोण येईल. तर हा 120 आणि 7 म्हणजे 127.5 हा कोण तयार होईल. 127.5 जर हा कोण आहे सरळ कोण आहे का तर नाही, लघुकोण सुद्धा नाही, काटकोण नाही. आणि हा कोण कोणता तयार होणार आहे, विशाल कोण. प्रश्न क्रमांक 4, सोबतच्या आकृतीत विशाल कोणांच्या किती जोड्या तयार झाल्या आहेत. आपल्याला जोड्या विचारल्या आहेत. आपण काय करतो चूक, विशाल कोण मोजतो. म्हणजे हा जर पाहिला, हा असतो सरळ कोण एवढा पूर्ण 180 अंशाचा. हा पाहिला डोळ्याने दिसत आहे 90 पेक्षा लहान, हा 90 पेक्षा मोठा, म्हणजे विशाल कोण आहे. हा एक विशाल कोण, 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 हा एक विशाल कोण. आपण विशाल कोण मोजतो. विशाल कोण किती आहे, 6. आणि आपण उत्तर काढतो पर्याय क्रमांक डी 6. पण त्यांनी विशाल कोण विचारलेले नाही. विशाल कोणाच्या किती जोड्या तयार झाल्या आहेत त्यांनी जोड्या विचारल्या. म्हणजे मग ही एक जोडी विशाल कोणांची, ही दुसरी जोडी आणि ही तिसरी जोडी, म्हणजे 3 जोड्या. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. विशाल कोणाच्या एकूण 3 जोड्या तयार झालेल्या आहेत. आणि उच्च काठिण्य पातळीमधील शेवटचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5. तेजसने सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या मापाचा कोन काढला. आता हे तेजसने कोन काढला. हा कोन इथून असा आणि असा, आणि हा असतो 90चा सरळ. मग हा 90 पेक्षा लहान आहे, म्हणजे तेजसने काढला लघुकोन. तेजसने हा जो कोन काढला हा कोण आहे, लघुकोन. तन्मयने त्याच्या दुप्पट माप असणारा कोन काढला. मग हा लघुकोन आहे, हा किती अंशाचा आहे दिसत आहे. हा पाहिजे 50 अंशाचा आहे. म्हणजे तेजसने कितीचा काढला, 50चा. आणि तन्मयने काय केला, त्याच्या दुप्पट. मग 50 काढला तेजसनं आणि तन्मयनं त्याच्या दुप्पट काढला. म्हणजे तन्मयनं काढला 100 अंशाचा एक कोन. हा कोन कोणत्या प्रकारचा आहे. मग 100 अंशाचा कोन लघुकोन असणार का, तर नाही. काटकोन, काटकोन सुद्धा नाही. विशाल कोन, तर विशाल कोन असणार ज्या कोणाचे माप 90 पेक्षा जास्त व 180 पेक्षा कमी असतील त्या कोणाला विशाल कोन म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपण घटक 11 कोनाचे प्रकार व त्याचे उपयोजन आपण पाहिलेले आहे. या सर्व प्रश्नांचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः खूप सराव करायचा. आणि नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबतीत नवनवीन व इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं. आणि जे विद्यार्थी नवोदयचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांना आपला व्हिडिओ शेअर करायचा. जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.